दिशा सालियान प्रकरणात उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केला नव्हता. संजय राऊतांचं स्पष्टीकरण. ठाकरेंनी 2 वेळा फोन केल्याचा राणेंनी केला होता दावा. नारायण राणे बोलतायत म्हणजे तथ्य असेल. नारायण राणेंना उद्धव ठाकरेंचा फोन आल्याच्या दाव्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. युती धर्म पाळणं आपलं कर्तव्य. महायुतीत वाद होईल अशी वक्तव्य प्रवक्ते कार्यकर्त्यांनी करू नये. काही पक्षांसोबत वैचारिक मतभेद असले तरी इतर चांगल्या गोष्टी आत्मसात करा. नांदेडमधील कार्यक्रमातून अजित पवारांच्या सूचना. लालकृष्ण अडवाणींची अवस्था कैद झालेल्या शहाजहांसारखी. अडवाणींना शहाजहांसारखं एकांतवासात ठेवलंय. संजय राऊतांचा भाजपला टोला. राऊतांनी आधी आपल्या अवस्थेची चिंता करावी. लालकृष्ण अडवाणी सदैव भाजपसोबत राहिले आहेत. अडवाणींवर वक्तव्य करण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही. दरेकरांची राऊतांवर टीका. नागपूरमधील हिंसाचार 4 तासात नियंत्रणात आणला. दंगेखोरांना त्यांची जागा दाखवण्याचं काम केलं. दंगेखोरांकडून नुकसान वसूल करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा. अशोक चव्हाणांचे मेहुणे भास्करराव खतगावकरांसह सून मिनल खतगावकर अजितदादांच्या राष्ट्रवादीत. अजितदादा तुम्हाला महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी मिळो. पक्षप्रवेश सोहळ्यात खतगावकर यांच्याकडून शुभेच्छा. भ्रष्टाचारग्रस्त नागपुरातील संचारबंदी 6 दिवसांनी पूर्णपणे मागे. पोलीस बंदोबस्त मात्र कायम. जनजीवन पूर्ववत होऊ लागल्यानं नागपूरकरांकडूनही समाधान व्यक्त.